आरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण ग्राउंड झाला आहे। 23 मार्च पासून या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड चालू झाला आहे। तर 25 एप्रिल 2026 ला या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड झाला, म्हणजे 36, 37, 38 हजार विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे संपलेलं या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कटाप कोणत्या तारखेला लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा कॅटेगरी वाईज कटाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीव्ही, ओपन, एसबीसी, एसबीसी या सर्व कॅटेगरीचा, तसंच पोलीस पाल्य, माजी सैनिक, होमगार्ड झालं, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर खेळाडू अना त्या सर्वांचा कटाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन किती असणार आहे याबद्दल, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे, सरासरी किती मार्क या ठिकाणी पडले कॅटेगरी वाईज, जेणेकरून मी अंदाज लागणार आहे। 89चा किती रेशो आहे, 91 वाल्यांचा किती रेशो आहे, 93 वाल्यांचा किती रेशो आहे, 95 वाल्यांचा किती रेशो आहे, 97 वाल्यांचा किती रेशो आहे, 100 वाल्यांचा किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कटाप किती जाणार आहे पहिले सर्वसाधारणतः सांगून देतो। तर पहा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कटाप थोडाफार आपल्याला कमी पाहायला भेटणार असं तुम्हाला कोणी सांगू राहिलं, कारण की टोटल जे फॉर्म आले ते 37,000च्या आसपास फॉर्म होते आणि मुलांनी या ठिकाणी जे ग्राउंड दिला जवळपास या ठिकाणी 16,827 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फक्त ग्राउंड दिला, म्हणजे धरून चला की अर्ध्यावरून अर्धे विद्यार्थी गैरहजर या ठिकाणी आले होते एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला, एक लक्षात ठेवा। तर अर्धे पोरं गैर होते, त्यामुळे गैरहजर होते, त्यामुळे कटाप थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे। तर आता एससी कॅटेगरीचे असाल तर 91 ते 93च्या आसपास कटाप जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 91 ते 93 पर्यंत कटाप जाणार आहे। त्याचबरोबर विजे कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। एनटीबी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। एनटीडी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। एसबीसी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। एससीबीसी कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 91-93 पर्यंत जाणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल 97 पर्यंत कटाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर तुम्ही स्पोर्टमॅन जर असाल तर 91-93 पर्यंत जाणार आहे। प्रकल्पग्रस्त असाल 91-93 95 पर्यंत, भूकंपग्रस्त असाल 91-93 95 पर्यंत आणि एक सर्व्हिसमॅन असाल 50 ते 60 पर्यंत कटाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अंशकालीन पदवीधर असाल तर 91-93 95 पर्यंत आणि त्याचबरोबर पोलीस पाल्य असाल 89-91-93 पर्यंत जाणार आहे। होमगार्ड जर असाल 91-93 95 आणि अनाथ असाल 89-91-93 पर्यंत जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाबद्दल। तर आजच जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागणार आहे आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय जय भारत।